तर मराठा समाजाला आरक्षण देण्याला कोणाचाच विरोध नाही हे वाक्य सतत कानावर पडतं। राज्यातील सगळ्या मोठमोठ्या जुन्या जाणत्या नेत्यांनी हे वाक्य म्हणून झालंय। त्यानंतरचं वाक्य असतं ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या। आणि जरांगेंचा तर निग्रह आहे की ओबीसींमधूनच आरक्षण घेणार। या तिढ्यामुळे ओबीसी समाजामध्ये असुरक्षेची भावना तयार झाली आहे। त्यामुळे जसे जरांगे मुंबईकडे निघाले तसे नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने बैठक बोलावली। काय ठरलं या बैठकीत पाहूया। ओबीसींमधूनच मराठा आरक्षण घेणार असा पण मनोज जरांगेंनी केला। या घोषणेमुळे सरकारसमोर आणि सर्वच राजकीय पक्षांसमोर धर्मसंकट उभं राहिलं। एकीकडे राज्यातील मोठा मराठा मतदार तर दुसरीकडे त्याहून मोठा ओबीसी मतदार। एकाचा ऐकावं तर दुसरा नाराज अशा कात्रीत सरकार सापडलं। ओबीसी आरक्षण वाचवा असं म्हणत जरांगेंच्या मागणीविरोधात ओबीसी नेते उभे ठाकले। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आज राज्यस्तरीय बैठक घेतली। नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करणार असल्याची घोषणा केली। गरज पडली तर जरांगेंप्रमाणेच मुंबईला धडकण्याचा निर्णय देखील घेतला। आताचं जे सरकार आहे त्याच्यावरती पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब करावं आणि आम्हाला विश्वास द्यावा की आम्ही भविष्यात सुद्धा याला धक्का लागू देणार नाही, हे त्यांच्या नजरेत आणून देण्याकरिता आणि त्यांच्याकडनं एकदा पुन्हा त्याच मागणीवरती शिक्कामोर्तब करण्याकरिता आम्ही हे आंदोलनाची नागपूर येथून सुरुवात करत आहोत। पुढे हे आंदोलन असं जिल्ह्यामध्ये पसरत जाईल आणि मग वेळ आली तर आम्ही सुद्धा मुंबईकडे एक दिवस कूच करू। गडचिरोलीमध्ये तर मनोज जरांगेंचं निषेध आंदोलनही करण्यात आलं। कुणबी आणि मराठा कुणबी यांना ओबीसी यादीतून वगळा अशी मागणीही जोर धरतीये। यावरून राजकारणही तापलंय। राज्य मागासवर्गीय आयोगाला हे 500 पानांचं पिटिशन सबमिट करतोय। आमच्या माहितीप्रमाणे इम्पिरिकल डेटा सहित आम्ही माहिती घेतोय की कुणबी समाज हा जरी सामाजिकरित्या मागास असेल तरी त्याला प्रतिनिधित्व कमी नाहीये, दुसऱ्या काउंटवर तो फेल होतो। म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने कुणबी समाजाला ओबीसी मधनं काढून टाकण्याची शिफारस तात्काळ करावी। सरकार आपलं अपयश झाकण्याचा प्रयत्न करतंय अशी टीका विरोधकांनी केली आहे। बघा, आम्ही याची भूमिका सांगितलेली आहे आणि काँग्रेसकडून वारंवार ही भूमिका स्पष्ट केली गेलेली आहे की जातीनिहाय जनगणना सरकारने तातडीनं सुरू करावी। त्याच्यातून हे सगळे प्रश्न आरक्षणाचे निकाली निघू शकतात आणि हे एकदम स्पष्ट आहे। मागच्या वेळेला ज्या वेळेला हा मोर्चा इथं आला होता, एकनाथ शिंदे साहेब स्वतः इथं आले होते। त्यांनी सरकारच्या वतीने आश्वासित केले होते की हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्या लोकांना देण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ। अनेक आश्वासने दिलेले आहेत। आता त्याला वेळ होऊन किती गेली, त्यानंतर निवडणुका झाल्या। निवडणुका झाल्यानंतर आता परत तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं, माझा सरळ आरोप आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांच्या सगळ्या मागण्या मान्य करू, मंजूर करू म्हणून सांगितलं आणि आज त्यांच्या मागण्या मंजूर झाल्या नसल्यामुळं मनोज जरांगे पाटील मुंबईकडं करोडो लोकांच्या एकंदरीत अशा म्हणजे साथीनं मदतीनं मुंबईकडे त्यांनी कूच केलेली आहे। म्हणून राज्यकर्त्यांनी आपला शब्द पाळावा। महसूल मंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधींवर टीका केली। ओबीसींचं आरक्षण कमी करणाऱ्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा कसा देता असा प्रश्न त्यांनी विचारला। ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या हे काँग्रेस नेत्यांनी समोर येऊन सांगावं असं आव्हान प्रसाद लाड यांनी दिलंय। पिछडी जाती वारंवार त्यावर राजकारण करतात आणि इकडे मात्र जी ओबीसी 18 पगड जाती मागासवर्गीय समाज जो आहे या समाजामधून आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या ही भूमिकेला समर्थन करतात आहे। हे मात्र मला या ठिकाणी स्पष्टता आली पाहिजे। काँग्रेस पार्टीने स्पष्ट केलं पाहिजे। त्या मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या आज पिढीतली लोक जी राजकारणात आहेत यांना तुम्ही कधीतरी प्रश्न विचारणार आहात का की 1980 किंवा किंबहुना त्याच्या आधीपासून चालू झालेलं मराठा आरक्षणाचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये ह्या मुख्यमंत्र्यांनी काय भूमिका घेतली? विजय वडेट्टीवार असतील जे काँग्रेसचे नेते यांनी स्पष्ट भाषेत लिहून द्यावं किंवा चॅनलच्या समोर येऊन सांगावं की कुणबी जे मराठा आरक्षण आहे आम्ही कुणबीमध्ये बसवू।
मराठा आरक्षण आंदोलनाच्या मुद्द्यावर मराठा ओबीसी दरी वाढली तर ते काही स्वार्थी नेत्यांना हवं असेलच, पण त्या नादात समाजाचं दीर्घकालीन नुकसान होईल हे नक्की. हे टाळण्यासाठी मोठ्या नेत्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. दोन्ही समाजाचं हित पाहणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय. त्यांना कितपत यश मिळतं हे दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.